दिमाग आहे हनुमंतरायाचा. म्हणवी तोशी आत्मा राम, दिसतोशी दुःखाचा राम. अरे वेड्या, रणी सांगितला असे युद्ध धर्म श्रेय स्वधर्म विगुण हा परधर्मा स्वनुष्ठिता स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावया. अरे स्वतःच्या धर्मात मेलेलं बरं, दुसऱ्याच्या धर्मामध्ये जगून मेल्यासारखं आहे मेले. आणि म्हणून है ना, रणी सांगितला युद्ध धर्म. आणि एक लक्षात ठेव, यदा यदा या धर्मश जरी म्हणत असलास म्हणजे बदल एवढा झालाय, राम नाही भरत आहे, राम सोडून हनुमंतराय बोलतात. आता सांगण्यासाठी बाळकृष्ण महाराज यांनी उत्तरेकडील सिंहासन ठेवणार. धीर वीर परम उदार रणपवीन महाशूर पुराण गरजती अपार ते समग्र लटिके. तुला काय म्हटलं? तुला धीर वीर परम उदार रण प्रवीण महाशूर असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे. धीर वीर परम उदार रण प्रवीण महाशूर पुराणे गरजती अपार ते समग्र रामा. ते आतापर्यंत ऐकलं ते लटकत आहे बरं. वाचा. लटिके तुझे कुळशील लटिके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटिकाची हे आतापर्यंत हनुमंतराय बोलतात रामाला. हे उरपाट होतं पण सवास झालत. कवा कवा कसं होतं, नशिबात असल्यास उरपाट सवास होतंय, कवा कवा सवास उरपाट होते आहे की नाही, असं होते. म्हणले हनुमंतराय म्हणले तू इकडे आलास की नाही युद्ध धर्म सोडून, लटिके तुझे कुळ शीळ ही धरलेलं वरच सगळं उलटताय म्हणले. हे रामाला बोलत होते, पण ते खरं लटकच होतं. आणि हनुमंतराय खरं रागाने बोलत होते. झालतं कोट पण ठरलं होतं खरं. तीच होय. सांगा. तुझं पुरुषत्व नाही काही स्त्रीत्व तुझं माझी नाही नपुंसका हुनी पाही वेश तो हे विचार करायला गेला तर तुला गडी म्हणावं का बाई म्हणावं हीच आम्हाला कळला. बायका तुझं पुरुषत्वही नाही, तुला पुरुष म्हणायचं मग नाही, तुला स्त्री म्हणावं, स्त्री बी म्हणायचं ना. मग काय करा, नपुंसक म्हणावं, नपुंसक बी नवस, नपुंसका हुनी पाही वेश तो ही